कुंभ राशीसाठी हा सप्ताह भरपूर प्रमाणामध्ये शुभ वार्ता देणारा असा जाणार आहे। आपल्या घरामध्ये अचानकपणे सदस्याच्या बाबतीत अनेक शुभ वार्ता तुम्हाला कळतील आणि त्यामुळे घरात सगळीकडे आनंदी वातावरण पसरेल। आपली सर्वार्थाने प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जर कोठे पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल तर नक्की गुंतवा, लाभ मिळू शकतील। आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्या कुटुंबीय व्यक्तीचे सर्व प्रकारे तुम्हाला मदत मिळणार आहे। सर्वजण आपल्याला सहकार्यच करतील, त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। आपला जोडीदार आपल्यावर खूप खुश असेल, कारण आपण त्यांना वेळ द्याल, सोबतच एखादे गिफ्टही द्याल आणि त्यामुळे तुमचे नाते अजून घट्ट होईल। आपण कला लेखन वर्गात असाल तर आपल्या लिखाणाच्या माध्यमातून तुम्हाला सकारात्मक परिणामच मिळण्याची दाट शक्यता आहे। जर आपल्या ओळखीच्या प्रियजनांमध्ये एखादा वाद चालू असेल तर आपण मुळीच मध्यस्थाची भूमिका घेऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नका, कारण वाद आपल्यावरच उलटण्याची दाट शक्यता आहे। एखाद्या अतिउत्साहामध्ये किंवा अविचाराने घेतलेले पूर्वीचे काही निर्णय आपल्या अंगलट येण्याची शक्यता आहे, परंतु यामधून आपण चांगलाच धडा घ्याल। जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरूर करा, कारण सध्या तसे योगही आहेत। तुमचे स्वप्न पूर्ण करा। जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या एकमेकांमध्ये विश्वासामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे तुमचे नाते अजून घट्ट होईल। जर कोणी विवाह इच्छुक असेल तर हा सप्ताह त्यांच्यासाठी अनुकूल असा आहे। स्वतःहून काही चांगली स्थळे त्यांच्याकडे चालून येतील, तरी आपण प्रयत्न करतच राहणे हे महत्त्वाचे आहे, कारण प्रयत्नामुळे सकारात्मक परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे। घरामध्ये एखादे शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरात पाहुण्यांची रेलचेल झालेली दिसेल। गडबडीमध्ये आपण असाल, सोबतच मनशांती पण मिळेलच, तरीही याचा आनंद घ्या। सोबतच आपल्या परिवारामध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा सामना करावा लागू शकतो आणि आपण कोणतेही कार्य कराल ते अगदी समजदारीने कराल, त्यामुळे कोणत्याही कठीणातील कठीण प्रसंगाला पण तुम्ही अगदी हसत हसत तुम्ही सामना कराल आणि त्यावर मातही कराल। सोबतच आपल्या परिवारासंबंधी कुटुंबासंबंधी काही महत्त्वपूर्ण कठीण प्रसंग अचानक उद्भवण्याची शक्यता आहे। व्यावसायिक वर्गाला आपण केलेल्या गुंतवणुकीतून भरभरून आर्थिक लाभ मिळू शकतील आणि आपल्याला याचा फायदाच होईल। सोबतच आपल्या व्यवसायामधील विरोधकांवर उत्तम रीतीने तुम्ही मातही कराल आणि लाभही कमवाल। आपले एक वेगळेच रूप तुम्ही त्यांना दाखवून द्याल आणि जर तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात असाल तर तसे चांगले योगही आहेत। तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता आणि त्यातून भरपूर तुम्ही लाभही मिळवू शकता। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल, भरपूर प्रकारे प्रशंसाही मिळेल। आपल्या अंगावर अजून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही पडतील, त्यामुळे तुम्ही आधीच तयार राहा। भरपूर कष्टाने आणि प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि दिलेले काम हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। बघा, यश अजून तुम्हालाच मिळणार आहे। तरुण वर्गाला आपण एखादे नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करू शकता आणि यासोबत आपले मित्रपरिवारही तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये साथ देतील, मदत करतील आणि ते आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील। सोबतच एखादी नवीन नोकरीच्या जर तुम्ही शोधात असाल तर तीही मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु तुम्हाला हवी तशीच मिळेल हे सांगता येणार नाही। महिला वर्गाला खूप शुभ लाभ मिळवून देणारा हा सप्ताह असणार आहे। घरामध्ये आपल्या संततीकडून त्यांच्या प्रगतीबद्दल तुम्हाला कळेल, त्यातून तुम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटेल। सोबतच आपले मन स्थिर आणि शांत राहिल्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करताना अगदी मन लावून ते काम पूर्ण कराल। सोबतच आपल्या आरोग्याचीही तुम्ही काळजी घ्या, कारण अचानकपणे अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या अभ्यासामध्ये गती मिळू शकेल आणि जे काही ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यासाठी परिणाम सकारात्मक रीतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे। एकाग्रता जास्त प्रमाणात वाढेल, याचा आपण पुरेपूर लाभ घेऊन जोमाने तयारीला लागा। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आरोग्याच्या दृष्टीने सोबतच इतर दृष्टीनेही हा सप्ताह खूप उत्तम जाणार आहे, तरी कोणतेही कार्य कराल त्यामध्ये आनंदच मिळण्याची दाट शक्यता आहे। सोबतच आपण आपल्या मित्रमंडळीसोबत एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन कराल आणि भरपूर आनंद घ्याल। यामध्ये आपण सगळ्यांनाच सुखी करू शकाल आणि स्वतःला तर खूपच प्रसन्न कराल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला सर्व प्रकारे शुभच फळे देणारा असा जाणार आहे, तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।